गुड मॉर्निंग. तर आज माझे हॉलिडे संपत आहेत बिकॉज मी नाताळच्या सुट्ट्यांसाठी गावाला आलेली. तर सकाळी उठल्या मग पहिल्यांदा मला गहू भरायला लावलेलं. गहू भरल्यानंतर मग मी लगेच खाली माणसांकडे गेले ते कांदे भरायला माणसं आलेली होती आमच्याकडं 2-3 दिवसापासून. त्यांना गोण्या आणि नाश्ता नेऊन दिला खायला. त्यानंतर मग घरी आल्यावर काय मग रोजचंच आपलं शेण वगैरे भरलं. शेण भरून झाल्यावर झाडून घेतलं. जसं आपल्याला रोज स्वच्छता लागते तसं गायांलाही रोज स्वच्छता ठेवली पाहिजे आपण. त्यामुळे मग पटकन झाडून वगैरे घेऊन घरात जाऊन अंघोळ केली. अंघोळ केल्यावर मग छान जरा फ्रेश वगैरे झाले. बॅग वगैरे भरली. त्यानंतर लगेच मग दादाने बाहेर आवाज दिला कारण की ट्रॅक्टरचा धशा सोडायचा होता. त्याला ट्रॉली जोडायची होती. मग ट्रॅक्टरला धशा जोडला आधी. धशा सोडल्यावर मग ट्रॉली वगैरे जोडून दिली त्याला. मग काय थोडं बाहेर बघत बसले काय भेटतंय का खायला वगैरे. पहिल्यांदा रामफळीच्या झाडाचे तिथे गेले, ते पण कच्चेच होते. पपईच्या तिथे पण गेले, ते पण कच्चीच होती. त्यामुळे मग काय म्हणलं जाऊ द्या. नंतर आपलं शंभूला थोडं खायला टाकलं, त्याला थोडं चोळलं. मग मम्मीला फोन करून घरी बोलवलं होतं कारण की आज मला वाघोलीला यायचं म्हणून. मम्मीला घरी बोलवल्यावर मम्मीला भेटले वगैरे, बाय बाय केलं आणि आपल्या आजीकडे गेले खाली. आपली आजी पण वावरातच होती. आजीला घेऊन घरी गेले आजीच्या. मग काय आपलं तुम्हाला माहितीच आहे ना, जुने माणसं कसे कुठं नाचपण निघाली का लगेच 100 का होईना पण पैसे द्यायचेच. मग आपल्या आजीने आपल्याला पैसे दिले. चांगलं आपण आजीसंग बोललो थोडा वेळ. गेले तिथनं मग मी आणि इकडं मग वाघोलीला येऊन झोपलेली. गुड नाईट.